सरकारनं आंदोलन गांभीर्यानं घ्यावं, सरकारनं मजा पाहू नये असा इशारा जरांगेंनी दिलाय आणि आजपासून दुसऱ्या टप्प्यातील आता आंदोलन सुरू होणार आहे। गावागावामध्ये आमरण उपोषण केलं जाणार आहे। आमरण उपोषणामध्ये कुणाचा जीव गेला तर सरकार जबाबदार असेल असं जरांगेंनी म्हटलंय। अंतरवली सराटीतील मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे। एकूण 22 सीसीटीव्ही कॅमेरा या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। ते सुरक्षेसाठी 1200 स्वयंसेवक असणार आहेत। महंत शिवाजी महाराज नारायण गडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी जरांगेंना एक घोट पाणी पिण्याची विनंती केली। ही विनंती मान्य करत शिवाजी महाराज हे आपले श्रद्धास्थान असल्यामुळे मी एक घोट पाणी घेतो, मात्र माझं आमरण उपोषण हे सुरूच राहील असं जरांगेंनी म्हटलंय। मराठा आरक्षणाचा प्रश्न हा येत्या 2 दिवसात सुटेल असा विश्वास आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी व्यक्त केलाय। मराठा आरक्षणावर राज्य सरकार साधक बाधक चर्चा करतंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयावर बारीक लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल असंही सावंत म्हणाले। मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातले आमदार सक्रिय झालेत। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातल्या सर्व आमदार येत्या सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत। मराठा आरक्षण पदरात कसं पाडून घेता येईल याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। तर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी ही माहिती दिली। मराठा आरक्षण प्रश्नावर सरकार बघ्याची भूमिका घेत आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलाय। महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्रानं एकत्र बसून मराठा समाजाचा प्रश्न सोडवला पाहिजे असं पवारांनी म्हटलंय। मराठा आरक्षण कृती उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी बोलावण्यात आल्याची माहिती शंभूराज देसाईंनी साताऱ्यात दिली। या बैठकीपूर्वी जस्टिस शिंदे समितीच्या न्यायाधीशांची चर्चा करणार असल्याची माहिती देसाईंनी दिली। मराठा आरक्षणावरून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी सरकारला घरचा आहेर दिला। आरक्षण न मिळाल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू असा इशारा निलेश लंकेंनी सरकारला दिला। मावळमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनात निलेश लंके सहभागी होऊन थेट सरकारला इशारा दिला। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महिलांनी एल्गार पुकारला। शिरूर तालुक्यातल्या वडगाव रासा इथल्या आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी 3 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू केले। काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले। नांदेड जिल्ह्यातल्या माहूरमध्ये बॅनर लावण्यात आले होते। मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असल्यानं आपण वाढदिवस साजरा करणार नाही असं अशोक चव्हाण यांनी पूर्वीच जाहीर केलं होतं। 2014 मध्ये सरकारनं मराठा आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं, मात्र 10 वर्ष झाले तरी आरक्षण देऊ शकले नाही आणि त्यामुळे आज मराठा समाजाचा उद्रेक होता असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आणि याविषयी भाजपनं उत्तर देण्याची मागणीही पटोलेंनी केली। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक मराठा आंदोलक चक्क लोटांगणात उपोषणस्थळी दाखल झाले। सुरेश नवले यांनी बीड जिल्ह्यातल्या बंगाळी पिंपळा ते अंतरवाली सराटीचं 60 किलोमीटरचं अंतर लोटांगण बीडमध्ये मराठा आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागले। पाली इथं सोलापूर धुळे महामार्गावरती एसटी बस पेटवण्यात आली। मराठा आंदोलकांनी ही एसटी बस पेटवल्याची प्राथमिक माहिती कळतेय। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। प्रवासी सुखरूप आहेत। मराठा समाजाच्या गावबंदी आंदोलनाला आता हिंसक वळण लागतंय। बीडच्या माळद मोहित ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची गाडी फोडण्यात आली आणि पंडित हे मोही माता यात्रेसाठी मादळ मोही इथं आले होते। यावेळी संतप्त मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी फोडली आणि घोषणाबाजी केली। कल्याणमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना मराठा समाजाकडून काळी झेंडे दाखवण्यात आले। कल्याणमधल्या जनतेशी बावनकुळे संवाद साधत असताना मराठा आंदोलकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। गो बॅक बावनकुळे आणि एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांना मराठा आंदोलनाचा फटका बसलाय। जयसिंग गायकवाड जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आले होते। कार्यकर्त्यांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवलं आणि त्यांना माघारी पाठवलं।
शिवसेना नेते रामदास कदमांना पुण्यामधल्या कार्यक्रमात मराठा तरुणानं जाब विचारला. कदम व्यासपीठावर बोलत असताना त्यांना मराठा तरुणानं मराठा आरक्षणाबद्दल खडे बोल सुनावले. आम्हाला आरक्षण नाही आणि त्याचं आम्हाला वाईट वाटत असल्याचं तरुण म्हणाला. मात्र तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सांगलीच्या मिरजेने मराठा समाजातून राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अडवण्यात आला. सांगलीतून मिरजेकडे एका कार्यक्रमासाठी मंत्री खाडे जात होते आणि त्यावेळी वणपुणे कॉर्नर इथं संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री खाडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला आणि काळे झेंडे दाखवले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना लातूरमध्ये मराठा तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मराठा तरुणांनी तुपकरांना घेराव घातला आणि इतकंच नव्हे तर त्यांना सोफ्यावरून उठवलं. तुपकरांची सोयाबीनचा दर आणि पीक विमा संदर्भात बैठक होती. कार्तिकी एकादशीच्या महापूजेलाही मंत्री उपमुख्यमंत्र्यांवर सकल मराठा समाजानं बंदी घातली आहे. पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाच्या कार्तिकी महापूजेला मराठा समाजानं विरोध दर्शवलाय. महापूजेला येत असाल तर मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच या, नाही तर तुमच्या तोंडाला काळं फासू असा इशारा मराठा समाजानं दिलाय. सांगोला तालुक्यातल्या मेथवडे गावकऱ्यांनी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलाय. गावामध्ये सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंचा निषेध यावेळी करण्यात आला. सांगलीमध्ये मराठा राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. सांगलीवाडी गावामध्ये मराठा समाजानं जोरदार आंदोलन केलं. यावेळी गुणरत्न सदावर्तेंच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली. नाशिकच्या धोटाणे गावामध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली. आरक्षण न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. मराठा समाजानं नेत्यांना केलेल्या गावबंदीत धनगर समाजानं उडी घेतली आहे. सरकारनं आम्हाला सांगितलेल्या वेळेत आरक्षण द्यावं. मराठा समाजासारखी आमची दिशाभूल करू नये, नाहीतर आम्ही नेत्यांना गावबंदी करू असा इशारा यशवंत सेना प्रमुख बाळासाहेब दोडतोलेंनी दिला. धुळ्यामध्ये मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. एका हॉटेलमध्ये मंत्री दादा भुसे हे खासगी मीटिंगसाठी येणार होते आणि यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. घोषणाबाजी केल्यानंतर भुसेंनी आपला दौरा रद्द केला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाल्यात. आजपासून कोल्हापूरमध्ये क्रांतीची मशाल पेटवून आंदोलन छेडले जाणार आहे. सोमवारपासून जिल्ह्यातल्या 12 तालुक्यामध्ये 1240 गावांमध्ये एकाच वेळी धरणं आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या 10 मोठ्या शहरात देखील धरणं आंदोलन छेडण्यात येणार आहे. हिंगोलीच्या 13 गावातील मराठा समाज बांधवांनी येळी फाटा इथं एकत्र येत साखळी उपोषण सुरू केलं. या उपोषणामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मराठा समाज बांधवांनी अर्धनग्न आत्मक्लेश आंदोलन केलं. मराठा आरक्षण आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला न्याय आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. पुण्यामध्ये सकल मराठा समाजानं मेणबत्ती मोर्चा काढला. मनोज जरांगेंना पाठिंबा द्यायला मराठे एकवटले. शिवाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते डेक्कनपर्यंत हा मेणबत्ती मोर्चा निघाला. नेते मंडळींना राजकीय कार्यक्रम घेऊन न देण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. नाशिकच्या नांदगावमध्ये सकल मराठा समाज आणि अखिल भारतीय मराठा महासंघानं आंदोलन केलं. नांदगावमध्ये 7 दिवसांपासून जुन्या तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज साखळी उपोषण करतोय आणि आजपासून त्यांनी आता आमरण उपोषण सुरू केलंय. कार्तिकी एकादशीची महापूजा वारकऱ्यांच्या हस्ते करावी अशी मागणी सकल मराठा समाजानं केली आहे. निवेदनच त्यांनी तसं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिलंय. कार्तिकी एकादशी निमित्तानं नेत्यांना बघून फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हजेरीत बैठका घ्याव्यात, अन्यथा या बैठका होऊ देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला. आरक्षणासाठी बीडमध्ये 42 वर्षाच्या शत्रुघ्न काशीद यांनी आत्महत्या केली. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत त्यांनी पाण्याच्या टाकीवरून उडी मारली. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय. परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या गडपूर गावामध्ये धनगर समाजानं पुढाऱ्यांना गावबंदी केली. जोपर्यंत एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात एंट्री नाही. गावाच्या बॅनर वेशीवर आणि ग्रामपंचायतीसमोर गावकऱ्यांनी लावलेले.
विकासाचा ध्यास म्हणजे